नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर फिजिक्सचा 11वी फिजिक्स आपण सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आज चालू करतोय, तो आहे ग्रॅव्हिटेशन. काय असतं नेमकं ग्रॅव्हिटेशन? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय. पृथ्वीवरची कोणतीही वस्तू आपण जर वरती टाकली अवकाशामध्ये, तेवढ्या लांब आपण हाताने टाकू शकत नाही, परंतु जस्ट काही उंचीवरती फेकली तर आपोआप ती वस्तू जमिनीकडे ओढली जाते. हा वस्तूवरती जमिनीकडे ओढणारा जो कोणता फोर्स आहे तो फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटेशन, एवढं आपल्याला माहिती आहे. पण आज आपण फिजिक्स शिकतोय म्हणजे फक्त अशा नॉलेजचं आपल्याला डायरेक्ट वरून नॉलेज असणं किंवा वरून माहिती असणं म्हणजे फिजिक्स नाहीये. तर कुठल्याही कन्सेप्टचं ॲक्युरेट अगदी बेस पासून ते शेवटपर्यंत करेक्ट नॉलेज असणं म्हणजे फिजिक्स शिकणं. तर गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय, का शोध लागला, कसा लागला, याच्या स्टोरीज आपण बऱ्याच वेळी बऱ्याच ठिकाणी ऐकलेल्या आहेत. कोणत्या? तर कोणीतरी अमका व्यक्ती, आयझॅक न्यूटन नावाचे कोणीतरी सायंटिस्ट होते, एक व्यक्ती होते, ते अशाशे अमक्या झाडाखाली बसले होते, त्या झाडाचं फळ तुटलं आणि खाली पडलं. तर आपण त्या ठिकाणी असतो ते फळ खाल्लं असतं. पण महान व्यक्ती उगीच बनत नाही, तर ते खाल्लं असेल नसेल ते काही डिस्कस करायचं नाही आपल्याला, पण ते फळ खालीच का पडलं हा एक विचार जो ऍव्हरेज आहे, नॉर्मल आहे, आपल्यालाही बऱ्याच वेळा आला. आपण कधी लहान असताना कधी अशा विचारावरती जास्त डीप कॉन्सन्ट्रेट केलेलं नाहीये, विचार नाही केला अति. परंतु या व्यक्तींनी काय केलं तर हे फळ खालीच का पडलं याचं जे काही या प्रश्नावरती जे उत्तर शोधायला गेले, तिथून पुढे मग ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, त्याचे वेगवेगळे नियम, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू जगाला माहिती होत गेल्या. मग असं आहे का की हा ग्रॅव्हिटेशन जे काही फोर्स आहे याचा रिसर्च होण्यापूर्वी, याचे लॉज जगासमोर मांडण्यापूर्वी आधी काही पृथ्वी आहे किंवा पृथ्वी आणखी पृथ्वीसारखे 8 ग्रह आहेत, सूर्य आहे, हे वेगळं काही जगाला माहिती नव्हतंच का? तर असं अजिबात नाही. जवळपास 2000 वर्षापूर्वीपर्यंत काय समजलं जायचं तर आपली पृथ्वी हा एक सेंटर आहे आणि सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतोय. हे खरं नाही आहे, मी आधीच वाक्य बोललोय, असं समजलं जायचं फक्त की पृथ्वी हा सेंटर आहे आणि सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतोय. फक्त सूर्यच नव्हे तर आपल्या सूर्यमालेतील इतर 8 ग्रह सुद्धा, कारण त्यावेळेस प्लुटो याला सुद्धा ग्रह समजला, आणखी पण प्लुटो आहे फिरतोय. पण सध्या आपण त्याला कधी प्लॅनेट समजतो कधी प्लॅनेट समजत नाही, फक्त तो एक रॉक आहे. तसे सूर्यापासून जसं आपण दूर जाऊ, प्लुटो हा शेवटचा ग्रह आहे असं समजलं जातो. प्लुटोच्या नंतर सुद्धा आणखी काही अंतरावरती सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे की जिथे आणखी लाईट पोहोचलेली नाहीये, किंवा लाईट जरी पोहोचत असेल तरी आपण तिथपर्यंत, आपला रिसर्च तिथपर्यंत पोहोचलेला नाहीये की प्लुटोच्या शेजारून सुद्धा प्लुटो सारखे, प्लुटोच्याच आकाराचे किंवा त्यापेक्षा छोटे, लहान किंवा कमी जास्त आकाराचे बरेच असे दगड, रॉक किंवा ज्याला आपण ऍस्ट्रॉइड्स म्हणतो, हे सूर्याभोवती फिरत आहे. म्हणजे फक्त गुरुत्वाकर्षण सूर्याचं प्लुटो पर्यंतच आहे असं नाही, त्याच्या पुढे सुद्धा असणार आहे. पण 2000 वर्षापूर्वीपर्यंत काय समजलं जायचं की पृथ्वी हा सेंटर आहे आणि सूर्य सोबतच आणखी 8 ग्रह हे पृथ्वी भोवती फिरतायत. परंतु हे नियम काही वर्षांनी मोडीत निघाले. जसं ज्यावेळेस टेलिस्कोपचा शोध लागला, ऑब्झर्वेशन करायला, म्हणजे अर्थच्या बाहेर स्पेसमध्ये ऑब्झर्वेशन चालू झालं, त्यावेळेस हळूहळू गोष्टी समोर येत गेल्या की पृथ्वी हा सेंटर नाहीये तर सूर्य हा सेंटर आहे आणि सूर्याच्या भोवताली वर्तुळाकार कक्षेमध्ये पृथ्वी आणि आपल्या पृथ्वी सोबत इतर 8 ग्रह, असे टोटल 9 ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. हा रिसर्च झाला त्यानंतर. परंतु ह्या रिसर्च मध्ये असं सांगण्यात आलं की हे सगळे जे काही ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत हे वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहेत. ज्या प्रकारे आपण दोरीला दगड बांधतो आणि फिरवतो, दोरीचं एक टोक आपल्या हातामध्ये असतं, दुसरं टोक दगडाला बांधलेलं असतं, दगड जो काही फिरतोय तो वर्तुळाकार फिरणार आहे. अगदी तसंच इथं पृथ्वी जी आहे किंवा पृथ्वीसारखे आणखी 8 ग्रह हे सूर्याभोवती वर्तुळाकार फिरत आहेत असं समजलं जायचं. पण तेही शेवटी खोटं निघालं, मोडीत निघालं. कारण असे बरेच काय असतं की प्रत्येक सायंटिस्टने सांगितलेलं वाक्य 100% खरंच आहे असं म्हणता येत नाही, किंवा ज्यावेळेस ते वाक्य खोटं ठरतं, नवीन कुठला तरी रिसर्च होतो, मग तो सायंटिस्ट चुकीचा होता असंही म्हणता येत नाही.
कारण ते ऑब्झर्वेशन करत असताना त्यावेळेस जे काही नॉलेज अवेलेबल असेल त्या बेसिसवरती हा स्टडी केलेला गेलेला असतो, हे थेरीज मांडलेले असतात. त्यामुळे त्यांना आपण 100% चुकीचंही म्हणू शकत नाही किंवा 100% बरोबरही म्हणू शकत नाही. यानंतर एक महान सायंटिस्ट केपलर आले, ज्यांनी काय केलं तर जे ग्रह, जे प्लॅनेट सूर्याभोवती फिरत आहेत यांच्या फिरण्याबद्दल 3 वेगवेगळे नियम मांडले. तसं बेसिकली पाहायला गेलं तर तुम्ही या तीनही नियम ऑलरेडी 10वी मध्ये शिकलेले आहात, ते आता फक्त रिवाइज करायचे आणि पुढे गुरुत्वाकर्षणकडे जायचं आहे. तर हे 3 नियम कोणते? पहिला नियम आहे केपलर्स लॉज. जे काही केपलरचे लॉज आहेत त्यातला फर्स्ट नियम पहिला तो आहे लॉ ऑफ ऑर्बिट. म्हणजे पहिल्याच नियमामध्ये सांगितलं गेलं की पृथ्वी किंवा इतर ग्रह सूर्याभोवती फिरताना वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत नाही. मग कसे फिरतायत? तर केपलरने काय सांगितलं, एव्हरी प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलेप्टिकल ऑर्बिट. ही स्टेटमेंट होती, लिहायची आहे. काय स्टेटमेंट याची? केपलर्स जे काही 3 नियम आहेत त्यातला पहिला लॉ ऑफ ऑर्बिट किंवा याला केपलर्स फर्स्ट लॉ असं सुद्धा म्हणू शकता. जो पहिला नियम हा सांगतो एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन इलेप्टिकल ऑर्बिट. पण इथं स्टेटमेंट संपत नाही, पुढे आणखी आहे. काय? विथ द सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. आता व्हॉट इज फोकाय, फोकस, इलेप्टिकल ऑर्बिट, ते असे बरेच वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. मराठीमध्ये सांगायचं असेल तर काय सांगू शकतो आपण इथं की सूर्याभोवती फिरणारा प्रत्येक ग्रह हा वर्तुळाकार कक्षेमध्ये न फिरता लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतो. त्याला आपण अंडाकृती कक्षा सुद्धा म्हणतो. म्हणजे सूर्याभोवती फिरत असताना जी काही ऑर्बिट असेल ती डायरेक्ट सर्कल नाहीये. या प्रकारे इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये कुठलाही प्लॅनेट हा सूर्याभोवती फिरणार आहे. मग समजा ही पृथ्वीची कक्षा असेल तर बाकी जे ग्रह आहेत त्यांच्या कक्षा वेगवेगळ्या असतील. आता पृथ्वी हा सूर्यापासून 3 नंबरचा ग्रह आहे, म्हणजे जवळचे ग्रह आहेत त्यांच्या कक्षा छोट्या असतील, जे लांबचे आहेत त्यांच्या कक्षा मोठ्या असतील. परंतु प्रत्येक ग्रह हा त्याच्या स्वतःच्या कक्षेमध्ये लंब वर्तुळाकार गतीमध्ये फिरतो. पण कसा फिरतो? आता इलिप्स, लंब वर्तुळाकार अंडाकृती म्हटलं की इथं काय असतं तर 2 ऍक्सिस असतात इलिप्सला. म्हणजे इलिप्सचे जे सगळ्यात दूरवरचे एकमेकांपासून सगळ्यात जास्त लांब असणारे जर पॉइंट जोडले, जी लाईन त्या पॉइंटला जोडते त्या लाईनला मेजर ऍक्सिस असं म्हटलं जातं. आणि इलिप्स वरती समोरासमोरील सगळ्यात जवळचे जे 2 पॉइंट्स आपण जॉईन करतो त्या पॉइंटला किंवा त्या लाईनला मायनॉर ऍक्सिस असं म्हटलं जातं. आता इथं कुठल्याही इलिप्सला 2 फोकस असतात. त्या फोकसचं डिस्टन्स मेजर आणि मायनॉरच्या इंटरसेक्शन, समजा हा जर इंटरसेक्शन पॉइंट O असेल तर इथून सिमिलर डिस्टन्स असतं. हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच हे पण डिस्टन्स असणार आहे. पहिला फोकस F1, दुसरा फोकस F2 असे वेगवेगळे 2 फोकस इलिप्सला असतात. तर F1 पासून O पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स O पासून F2 पर्यंत असतं. तसंच F2 पासून ह्या एंडचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर इकडे पण असणार आहे. ओके. तर मग इथं काय सांगितलं पुढे केपलरने की कुठलाही प्लॅनेट, ग्रह हा सूर्याभोवती अंडाकृती कक्षेमध्ये, इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये, लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे. ठीक आहे, फिरू द्या. पण पुढे हा फिरत असताना जो काही सूर्य आहे तो सूर्य दोन्ही पैकी कुठल्या तरी एका फोकसच्या ठिकाणी असणार आहे. तर आपल्याकडे 2 सूर्य तर नाहीयेत, त्यामुळे दोन्ही फोकसच्या ठिकाणी 2 सूर्य असं म्हणता येत नाही. वन ऑफ दी फोकाय म्हणजे दोन्ही पैकी कुठल्या तरी एका ठिकाणी हा सूर्य असणार आहे. समजा आपण कन्सिडर केलंय की पहिला जो फोकस आहे F1 त्या ठिकाणी सूर्य आहे, म्हणजे दुसऱ्या फोकसच्या ठिकाणी काहीच असणार नाही. आणि हाच होता केपलरचा पहिला नियम, फर्स्ट लॉ ऑफ केपलर्स किंवा लॉ ऑफ ऑर्बिट, काही म्हणू शकता. स्टेटमेंट लास्ट टाइम रिपीट करतो. ऑलरेडी आपल्याला माहिती असेल, 10वीत शिकवून झालेलं असेल, आपण पाठही केलं असेल. पण फक्त पाठ करून उपयोग नाही. प्रत्येक कन्सेप्टचा, प्रत्येक बीटचा आपल्याला फक्त रट्टा मारून पाठांतर न येता तर त्याचा प्रत्येक वाक्याचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ सुद्धा कळणं गरजेचं आहे. त्यामुळे लास्ट टाइम रिपीट करतो, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन इलेप्टिकल ऑर्बिट. कसा फिरतो हा?
इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये कॉमा विथ द सन इज सिच्युएटेड ऍट वन ऑफ द फोकाय. सो हा होता पहिला नियम. याच्यानंतर सेकंड लॉ आहे लॉ ऑफ एरिया. काय असतो हा लॉ ऑफ एरिया? तर लाईन जॉईनिंग, आता इथं आपण डायरेक्टली लाईन जॉईन करू शकत नाही. कुठून कुठे हे आधी मराठीत सांगतो की समजा हा सूर्य आहे आणि आपली ही पृथ्वी आहे, ही या डॉटेड पाथ जो आपण ड्रॉ केलाय इलेक्ट्रिकल पाथ, या पाथ वरती ती पृथ्वी रोटेट होते, सॉरी रिव्हॉल्व होते, फिरत आहे. या प्रकारे ती फिरत आहे. मग सूर्य हा या कक्षेच्या या इलिप्सच्या कुठल्या तरी एका फोकसच्या ठिकाणी असणार आहे. दरवेळेस तो इथंच असेल असं नाही. डायग्राम ड्रॉ करताना आपण कुठेही दाखवू शकता, पण तो एकाच ठिकाणी. आणि पृथ्वी जी आहे त्याच्या भोवती लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरणार आहे. ठीक आहे. मग आता इमॅजिनरी, इथं शब्द आपण लिहा अथवा न लिहा काही फरक पडणार नाही, परंतु जो काही शब्द असेल तो कोणता आहे? इमॅजिनरी. अ लाईन जॉईनिंग फ्रॉम सन टू पोझिशन ऑफ प्लॅनेट. समजा पहिल्यांदा पृथ्वी या ठिकाणी आहे. सपोज दिस इज द पोझिशन ए. कोणाची? अर्थची पोझिशन ए या ठिकाणी आहे. एक इमॅजिनरी लाईन आपण ड्रॉ करणार आहोत. कुठून? तर सूर्यापासून, सन पासून लाईन जॉईनिंग दी लाईन ड्रॉन फ्रॉम सन टू पोझिशन ऑफ प्लॅनेट. आता पृथ्वी या ठिकाणी थांबणार आहे का? नाही. ती थांबली तर सगळंच काही थांबतं. ते कंटिन्युअसली फिरत राहिली पाहिजे. ओके. मग ही फिरत असताना इथून काही अंतरानंतर, समजा टी एवढ्या टाइम नंतर अर्थ जी आहे ती या ठिकाणी पोहोचली. समजा ही पोझिशन आहे बी, तर ही लाईन सुद्धा जी आहे, इमॅजिनरी लाईन आपण जी ड्रॉ केली आहे, ही लाईन सुद्धा पुढे सरकणार आहे. म्हणजे इथून ड्रॉ केलेली आहे त्यामुळे इथला पॉइंट मूव्ह होणार नाही, परंतु हा ए च्या ठिकाणचा पॉइंट इथे जाईल. म्हणजे या प्रकारे दोन वेगवेगळ्या लाईन नाहीयेत, लाईन एकच आहे, फक्त ती स्वीप झालेली आहे. स्वीप म्हणजे सूर्या ठिकाणी असणारा लाईनचा जो एंड आहे, पॉइंट आहे, तो कॉन्स्टंट आहे. फक्त इथला पॉइंट मूव्ह होऊन पुढे गेलेला आहे. ओके. तर ए पासून बी पर्यंत ट्रॅव्हल करण्यासाठी समजा आपण असं गृहीत धरूया की टाइम जो लागलेला आहे तो टी आहे. किती असेल, पण कोणता आहे? जनरल आपण बोलतोय टी एवढ्या टाइम मध्ये अर्थ जी आहे किंवा कुठलाही प्लॅनेट जो आहे तो ए पासून बी पर्यंत ट्रॅव्हल केला. मग हा ट्रॅव्हल करताना जो काही एरिया या लाईनने स्वीप केला, कव्हर केला, त्याला आपण एरिया A1 असं म्हणूया. काय म्हणायचंय? एरिया A1. कुठून हा एरिया? ए पासून एस पर्यंत आणि बी पर्यंत हा जेवढा काही एरिया आहे, हा एरिया समजा तो A1 आहे. आता थोड्या वेळाने किंवा थोड्या काळाने म्हणा, वेळेने नाही, कारण पृथ्वीला कुठल्याही प्लॅनेटला एक राऊंड पूर्ण करायला वेळ नाही तर काळ लागतो, बरेच दिवस लागतात. एका दिवसामध्ये राऊंड पूर्ण होत नाही कधीच. कारण आपल्याला जनरल माहिती आहे की अर्थला सूर्याभोवती एक राऊंड पूर्ण करायला, एक इलेक्ट्रिकल ऑर्बिट कंप्लीट करायला किती दिवस लागतं? तर 365 दिवस, 1 वर्ष. पण हे चुकीचं आहे. शॉक नका हो. 365 दिवस न लागता 365 दिवस 6 तास आणि 48 मिनिटं एवढा वेळ लागतो. आता हे वरचे जे 6 तास आणि 48 मिनिटं आहेत, तर एका वर्षाच्या समोर 48 मिनिटं हे निग्लिजिबल युनिट असल्यामुळे त्याचा जास्त विचार करत नाहीत आपण. परंतु जे 6 तास आहेत, असे एका वर्षामध्ये 6 तास एक्स्ट्रा होत आहेत. 4 वर्षाचे 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 6 असे टोटल 24 तास झाले. म्हणजे दर 4 वर्षानंतर एक दिवस एक्स्ट्रा येतो आणि ह्या एका दिवसाला आपण लीप इयर म्हणतो, जो फेब्रुवारी महिन्यातला 29 तारीख असते. लीप इयर येण्याचं कारण हे आहे की अर्थला सूर्याभोवती रिव्हॉल्व करण्यासाठी 365 डेज लागत नाही, तर 365 डेज 6 hours and 48 minutes. 365 दिवस 6 तास 48 मिनिटं एवढा वेळ लागतो. ठीक आहे. मग समजा 4-5 महिन्यानंतर इथून या ठिकाणी पोहोचली. आता या पोझिशनला आपण म्हणूया ए डॅश. आता इथं आपण टी हा समजा एक जवळपास 1 महिन्याचा टाइम आपण गृहीत धरला असेल की 30 दिवसांच्या टाइम मध्ये ए पासून बी पर्यंत पोहोचली. आपण इथून इथपर्यंत ऑब्झर्वेशन केलेलं नाही. अर्थ रिव्हॉल्व होत चालले, परंतु ऑब्झर्वेशन आपण ए पासून बी पर्यंत केलं, पुन्हा ऑब्झर्वेशन थांबवलं आणि नंतर ऑब्झर्वेशनला सुरुवात केली ए डॅश ला पोहोचल्यानंतर. आता पुढे पृथ्वी इथं पण थांबणार नाहीये, ती पुढे ट्रॅव्हल करत राहील. समजा डायरेक्शन या प्रकारे असं आपण गृहीत धरूया
की पुढे पण ती रिव्हॉल्व्ह होत राहणार आहे. हे रिव्हॉल्युशन चालू असताना A' पासून टाइम सुरुवातीला आपण टी घेतला होता, इथून ऑब्झर्वेशनला सुरुवात केली, परत आपण टी एवढा वेळच ऑब्झर्व करणार आहोत. सुरुवातीला आपण 30 दिवस ऑब्झर्व केलं असेल तर पुन्हा सुद्धा 30च दिवस ऑब्झर्व करणार आहे. फक्त ए पासून बी पर्यंत ऑब्झर्व केलं, बी पासून A' पर्यंत ऑब्झर्वेशन केलेलं नाहीये, ते ऑटोमॅटिकली स्वतः गेलेले तिथे जात असताना आपण कसलंच लक्ष दिलं नाही त्या अर्थकडे. रिव्हॉल्व्ह होते नाही, ऑटोमॅटिक होत राहणार आहे, पण फक्त आपण ऑब्झर्वेशन नाही केलं. मग A' पासून ऑब्झर्वेशन चालू केलं, टी एवढ्या वेळानंतर ती समजा B' या ठिकाणी पोहोचली. आता इथं सुद्धा काय घडलं, परत S पासून A' पर्यंत आणि S पासून B' पर्यंत ज्या काही लाईन्स ड्रॉ केले हे सुद्धा इमॅजिनरी लाईन्स आहेत, वेक्टर्स आहेत. मग इथं हा पॉइंट फिक्स असणार आहे, फक्त दुसरा एंड मूव्ह झाला या प्रकारे. इथं जो एरिया कव्हर झाला हा एरिया ज्याला आपण A2 असं म्हणूया, A1 A2 असे दोन एरियाज आपल्याला मिळालेले आहेत. तर सांगायचा मुद्दा हा आहे की जर हा टाइम इथं 1 महिना होता, इथं पण 1 महिना आहे, मग ज्या वेळी समान टाइम मध्ये ह्या लाईनने किंवा वेक्टरने जेवढा एरिया पहिल्या वेळेस कव्हर केला होता तेवढाच एरिया इकडे पण कव्हर करणार आहे. म्हणजे A1 आणि A2 हे दोन्ही एरियाज कसे असणार आहेत, तर सेम असणार आहेत. हा दुसरा लॉ आहे. याला वर्बल मध्ये आपण लिहिणार कसं लँग्वेज मध्ये आपल्या फिजिक्सच्या, तर लाईन ड्रॉन फ्रॉम सन टू पोझिशन ऑफ प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. काय करते, ही जी लाईन आहे ही लाईन समान वेळेमध्ये समान एरिया स्वीप करते, ट्रॅव्हल करते, तयार करते, कव्हर करते. काय म्हणायचं ते म्हणा, चॉईस तुमची आहे. तर मुद्दा कळला असेल. अ लाईन जॉईनिंग फ्रॉम सन टू पोझिशन ऑफ प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, हा सेकंड लॉ होता. आता थर्ड लॉ, जो असणार आहे लॉ ऑफ पिरियड. व्हॉट इज पिरियड? पूर्वी आपण शिकलेलं आहे, आय थिंक सर्क्युलर मोशन म्हणजेच मोशन इन अ प्लेन या चॅप्टर मध्ये आपण डिस्कस केलं होतं की पिरियड म्हणजे काय. पाथ कोणताही असो घेणं देणं नाहीये, एक राऊंड पूर्ण करायला लागलेला वेळ म्हणजेच पिरियड, जो जनरली आपण बऱ्याच केसेस मध्ये कॅपिटल टी ने रिप्रेझेंट करतो. टाइम पिरियड जो आहे तो कशाने रिप्रेझेंट करतो आपण, कॅपिटल टी ने रिप्रेझेंट करतो. मग इथं पण काय करायचंय, तर तिसरा जो लॉ आहे आपल्याला तो काय सांगतो, स्क्वेअर ऑफ पिरियड म्हणजे टाइमचा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ पिरियड इज ऑलवेज ओके. टाइमचा स्क्वेअर, टाइम म्हणजे पिरियड म्हणजे काय सांगितलं, तर एक राऊंड पूर्ण करायला लागलेला वेळ. मग आता याचं उत्तर आपण मगाशी पण एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे की व्हॉट इज टाइम पिरियड ऑफ अर्थ, म्हणजे रिव्हॉल्युशन सूर्याभोवती फिरत असताना अर्थचा टाइम पिरियड किती आहे, तर आपण जनरली सांगून जातो 1 वर्ष आहे. 1 वर्ष म्हणजे नेमकं किती दिवस, तर आपण सांगून जातो 365 दिवस. पण आता इथून पुढे उत्तर काय द्यायचं, 365 दिवस नसून 365 दिवस 6 तास 48 मिनिटं एवढा टाइम पिरियड आहे अर्थच्या रिव्हॉल्युशनचा. नीट लक्ष द्या, मी रिव्हॉल्युशनचा म्हणतो, रोटेशनचा म्हणत नाहीये. रोटेशन म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, रिव्हॉल्युशन म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं. टाइम पिरियड दोन्ही केस मध्ये येणार आहे. रोटेशन आपण आपला जो 12th चा फर्स्ट चॅप्टर असणार आहे रोटेशनल डायनॅमिक्स, यामध्ये आपण डिस्कस करत जाऊया रोटेशन काय असतं, टाइम पिरियड काय असतं, सगळ्या गोष्टी आपण इथे शिकणार आहोत. पण सध्या तरी रिव्हॉल्युशन बद्दल चालू आहे, तिथलं शिकायचं असेल तर जो काही टाइम पिरियड असणार आहे प्लॅनेटचा सूर्याभोवती सन भोवती रिव्हॉल्व करण्याचा टाइम पिरियड, त्याचा जो स्क्वेअर आहे तो नेहमी डायरेक्टली प्रपोर्शनल किंवा फक्त प्रपोर्शनल असतो. कशाला, तर क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस. आता आपण पहिल्या डायग्राम मध्ये काय केलं होतं, तर 2 ऍक्सिस ड्रॉ केले होते, एक मेजर ऍक्सिस दुसरी मायनॉर ऍक्सिस ड्रॉ केली होती.
आय थिंक तुम्हाला हे कन्सेप्ट पहिले लॉ ऑफ ऑर्बिट आणि लॉ ऑफ एरिया समजले असतील. एरिया जास्त अवघड नाहीये. पण सेमी मेजर ऍक्सिस म्हणजे काय, तर आधी मेजर ऍक्सिस आपल्याला ड्रॉ करता आली पाहिजे, त्यानंतर सेमी मेजर ऍक्सिस बघूया काय आहे. मेजर ऍक्सिस म्हणजे काय सांगितलं होतं, समोरासमोरील सगळ्यात दूरवरचे पॉइंट ज्या ऍक्सिसने जोडले जातात त्या ऍक्सिसला आपण काय म्हणतो, सेमी मेजर ऍक्सिस, सॉरी मेजर ऍक्सिस म्हणतो. मग मेजर ऍक्सिसच्या अर्ध अंतर इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणूया, स्मॉल आर. टोटल मेजर ऍक्सिसच्या हाफ डिस्टन्स त्याला आपण स्मॉल आर ने दाखवूया. तर लॉ ऑफ अ पिरियड काय सांगतो, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ एनी ऑर्बिट अराउंड द सन इज ऑलवेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस ऑफ इलिप्टिकल ऑर्बिट. ज्या ऑर्बिट मध्ये हा प्लॅनेट फिरत आहे त्या ऑर्बिटच्या सेमी मेजर ऍक्सिस, मोठ्या ऍक्सिसच्या मेजर ऍक्सिसच्या अर्ध जे डिस्टन्स आहे त्याला आपण स्मॉल आर ने दाखवलंय, त्याच्या क्यूबला टाइम पिरियडचा स्क्वेअर हा नेहमी कसा असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. तर हे होते 3 लॉ केपलरचे. टाइम पिरियड म्हणजे काय हा एक नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायला मिळाला. इथं एक सांगायचा मुद्दा की ज्या डेफिनेशन ज्या स्टेटमेंट्स येत आहेत ते व्हिडिओ पॉज करा किंवा रिवाइंड करून परत 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 ते ऐका. शेवटी मी सगळ्या गोष्टी बोलत आहे, थेअरी पण सांगतोय, डेफिनेशन पण सांगतोय, स्टेटमेंट सांगतोय, सगळं काही सांगत आहे. ते फक्त लिहित चला, रनिंग नोट्स फास्ट मध्ये लिहित चला, कळून जाईल. तर हे होते 3 लॉ. लॉ ऑफ ऑर्बिट लास्ट टाइम आपण रिपीट करूया. पहिला लॉ काय सांगतो, तर एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलेप्टिकल ऑर्बिट. प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याभोवती कसा फिरतोय, वर्तुळाकार नाही तर इलेप्टिकल ऑर्बिट. विथ द सन इज सिच्युएटेड ऍट वन ऑफ द फोकाय. पण कसा फिरतोय, तर सूर्य हा सेंटरला नसून कुठल्या तरी एका फोकसच्या ठिकाणी असणार आहे. दुसरा लॉ काय सांगतो, लॉ ऑफ एरिया. द लाईन जॉईनिंग किंवा लाईन ड्रॉन फ्रॉम सन टू पोझिशन ऑफ प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि तिसरा लॉ, स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ revolution of orbit around the sun is directly proportional to cube of semi major axis of elliptical orbit. ओके, तर हे 3 लॉ होते केपलरचे. यानंतर आपण शिकणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट लॉ विच इज नोन ॲज युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा ज्याचं दुसरं नाव आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नेमकं काय सांगतो आपल्याला, तर इथं तो मुद्दा येतो. ओके, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय असतो, तर एव्हरी ऑब्जेक्ट किंवा एव्हरी बॉडी, कुठलीही, एव्हरी बॉडी नाही म्हटलं, एव्हरी बॉडी म्हटलंय, किंवा एव्हरी ऑब्जेक्ट, कुठलाही ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला, दुसऱ्या वस्तूला, दुसऱ्या बॉडीला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, असं न्यूटनने सांगितलं. कशाने अट्रॅक्ट करतो हा, तर एका बलाने अट्रॅक्ट करतो, कुठल्या तरी एका फोर्सने अट्रॅक्ट करतो, ज्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशन असं या नावाने ओळखतो. एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द युनिव्हर्स किंवा एव्हरी बॉडी ऑफ द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स अनदर बॉडी विथ अ फोर्स which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. नाही कळलं काही, सांगतो. पहिला ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास m1 आहे, पहिला ऑब्जेक्ट ज्याचं मास m1, दुसरा ऑब्जेक्ट ज्याचं मास असेल m2. समजा हे 2 ऑब्जेक्ट एकमेकांपासून स्मॉल आर एवढ्या अंतराने थांबलेले आहेत, किंवा दोन्ही मधलं डिस्टन्स जे आहे 2 ऑब्जेक्ट मधलं ते अंतर किती आहे, आर आहे. तर न्यूटनचा लॉ किंवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतो, एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ दिस युनिव्हर्स अट्रॅक्ट्स अनदर ऑब्जेक्ट. ह्या युनिव्हर्स मधली प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूला, इथं फक्त वस्तू म्हणजे निर्जीव घ्यायचं नाहीये, सजीव पण आले, सगळं जे काही आहे अगदी छोट्या मॅटर पार्टिकल पासून ते मोठ्या मोठ्या प्लॅनेट,
सन, गॅलेक्सीज पर्यंत सगळे काही एकमेकांना अट्रॅक्ट करतायत, स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतायत. मग ते गॅलेक्सीज बद्दल डिस्कस करायचं ते खूप मोठं वास्ट नॉलेज झालं, ते पुढे जाऊन आपण डिस्कस करूया. सध्या तरी फक्त छोट्या बॉडीज किंवा ऑब्जेक्ट बद्दल शिकायचं आहे. एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द युनिवर्स अट्रॅक्ट्स अनदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स. प्रत्येक बॉडी दुसऱ्या बॉडीला एका बलाने स्वतःकडे ओढत आहे. विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल. विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल, समानुपाती. कशाला? तर प्रोडक्ट ऑफ दिअर मासेस. ह्या दोन वस्तूंचं जे काही मास असेल त्या दोन्ही मासच्या गुणाकाराला हा जो काही बल आहे तो कसा आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल. आता डायरेक्टली प्रपोर्शनलचा अर्थ आपल्याला कळतो की जर दोन्ही पैकी कुठलाही एका वस्तूचं मास जर वाढलं तर फोर्स सुद्धा वाढणार आहे, किंवा हा दोन्हींचा गुणाकार जर वाढला, मग गुणाकार कधी वाढणार आहे? दोन्हीपैकी कुठल्याही एका वस्तूचे किंवा दोन्ही वस्तूंचे जर मास वाढत जास्त होत असेल तर गुणाकार सुद्धा मोठा होणार आहे. जसा गुणाकार जेवढा वाढत जाईल तेवढाच हा फोर्स सुद्धा वाढतोय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मोठ्या वस्तू ज्यांचं मास खूप जास्त आहे त्यांचा ग्रॅव्हिटेशन फोर्स सुद्धा जास्त आहे, ज्यांचा मास कमी आहे त्यांचा ग्रॅव्हिटेशन फोर्स सुद्धा कसा आहे? कमी आहे. परंतु हा अर्धाच नियम झाला. तर इक्वेशन नंबर 1 म्हणू की काय सांगायचं, लास्ट टाइम रिपीट करतो एवढं. एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द युनिवर्स अट्रॅक्ट्स अनदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ दिअर मासेस. या दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या गुणाकाराला हा फोर्स कसा आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल. अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली म्हटले की चिन्ह ते असतं फक्त 1 डिवाइड बाय घ्यायचं असतं. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. या दोन्ही मधलं जे अंतर आहे, अंतराला व्यस्तानुपाती नाहीये, अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती आहे. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सो इथं लॉ कंप्लीट झाला की कुठलीही वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे ओढते. ज्या बलाने स्वतःकडे ओढते ते बल त्या दोन वस्तूंच्या मासच्या वस्तुमानांच्या गुणाकाराला समानुपाती आणि त्या वस्तूमधील अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती असते असं सांगितलं जातं. म्हणजे आपण जर ह्या दोन इक्वेशनला कंबाईन केलं तर आपल्याला लॉ मिळून जाईल F इज प्रपोर्शनल टू m1 into m2 divided by r square. So here completes the universal gravitation law. पण आपण यापूर्वी पण शिकले, पुढे पण शिकणार आहे. जेव्हा जेव्हा हे प्रपोर्शनल साइन येतं ते इलिमिनेट किंवा ते काढून टाकण्यासाठी आपण कुठला तरी कॉन्स्टंट निवडतो. मग तो कॉन्स्टंट इथं असणार आहे कोणता? तर F इज इक्वल्स टू कॅपिटल G m1 m2 divided by r square. What is capital G? Where इथं सांगूया आपण की कॅपिटल G काय असणार आहे? तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, आता आपण इथं सध्या फक्त ओळख झाली कोणाची? कॅपिटल जी ची. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट एक स्थिरांक आहे ज्याच्याबद्दल जास्त डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. पण इथं 3 नियम केपलरचे आणि चौथा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ किंवा न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन लॉ हे 4 नियम आज शिकून झालेले आहेत. समजले असतीलच, नसतील तर व्हिडिओ परत एकदा रिपीट बघा, सगळं काही कळायला लागेल. आता कॅपिटल जी याच्याबद्दल आपण जास्त डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत की ज्यामध्ये आपण जी बद्दलचे युनिट तयार करणार पहिल्यांदा, नंतर त्याचे डायमेन्शन, आणि पुढे ज्यावेळेस आपण अर्थ कडे येऊ की अर्थला एक ऑब्जेक्ट समजू, अर्थच्या सरफेसवरच्या कुठल्याही दुसऱ्या वस्तूला दुसरा ऑब्जेक्ट समजू, आणि ज्यावेळेस या सगळ्यांचे कॉन्स्टंट आपण ठेवू त्यावेळेस कॅपिटल जी ची व्हॅल्यू एक फिक्स व्हॅल्यू मिळते. ती काय मिळते, कशी मिळते हे पण आपण डिटेलमध्ये डायरेक्ट पण सांगू शकतो की व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी इज 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर असते. पण मुद्दा हा राहतो की हे कसं आलं, पॉइंट कोणता राहतो की ही व्हॅल्यू का घेतो आपण, कसं आलो का. कॉन्स्टंट म्हटलं की डोळे झाकून विश्वास अजिबात ठेवायचा नाहीये.
डायरेक्ट नाही पण याच्या जवळपासची आपण कधीही अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू कॉन्स्टंट साठी घेत असतो. मग ही अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू याच्या जवळपास कशी मिळते, काय मिळते हे आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये शिकत जाऊया. डायरेक्ट ही व्हॅल्यू मिळते मलाही माहिती आहे, पण डायरेक्ट सांगू शकत नाही. ऍज अ टीचर प्रत्येक गोष्टीचं रिझन मी सांगितलं पाहिजे. मग ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कॅल्क्युलेट करून देऊया की 6.67 इंटू 10⁻11 हीच व्हॅल्यू का असते. त्यासाठी कॅल्क्युलेशन साठी आपल्याकडे लॉग टेबल असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. तसंच पुढील लेक्चर शिकण्यासाठी किंवा नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच आपल्याला जर पाहायचं असेल तर हे नोटिफिकेशन आपल्याला येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लगेच मिळत जाईल. ज्या काही अडीअडचणी आहेत त्या तुम्ही डायरेक्ट कमेंट मध्ये टाकू शकता किंवा स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर दिसत आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्ही डायरेक्ट फोन करून किंवा मेसेज करून त्या अडीअडचणी त्या कुठल्याही बीट बद्दलचं एक्सप्लेनेशन विचारू शकता. तसंच आता हा चॅप्टर 11वीच्या एनसीईआरटी बुक मध्ये हा शेवटला चॅप्टर आहे. स्टेट बोर्ड मध्ये आय थिंक 5वा चॅप्टर काहीतरी आहे. पण बाकी कुठल्या चॅप्टर बद्दल आणखी जर व्हिडिओज पाहिजे असतील तर तेही तुम्ही कमेंट मध्ये सांगा की त्या बीट वरती त्या चॅप्टर वरती तुमच्या मागणीनुसार नवीन व्हिडिओ बनवून प्रत्येक गोष्ट फिजिक्स मध्ये तुम्हाला कळली पाहिजे एवढ्या एका गोष्टीचं पालन करून पुढे शिकवत जाईल. धन्यवाद.